प्रायश्चित्त काळातील पहिला सप्ताह. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपणापैकी काही जणांनी स्वतःला वैयक्तिक प्रार्थनेची किंवा पर्सनल प्रेयरची सवय लावलेली आहे. त्यासाठी कोणी पहाटे लवकर उठून वैयक्तिक किंवा पर्सनल प्रेयर करतो, तर कोणी दिवसभरामध्ये वेळ ठरवून ठरवलेल्या वेळेमध्ये वैयक्तिक प्रार्थना करतो, तर कोणी आपल्या सोयीप्रमाणे फुरसतीप्रमाणे जसा वेळ मिळेल, जशी ॲडजस्टमेंट होईल त्या वेळेमध्ये पर्सनल प्रेयर करतो. त्यासाठी कोणी आपल्या घरातील खोलीमध्ये एकांतात शांत बसून पर्सनल प्रेयर करतो, तर कोणी चर्चमधील चॅपलमध्ये जाऊन तिथं शांत बसून पर्सनल प्रेयर करतो, तर कोणी प्रवासामध्ये प्रेयर करीत असतो. स्वतःहून ठरवलेली निश्चित केलेली दिवसाची आपली वैयक्तिक प्रार्थना कधी चुकली, कधी अपरिहार्य अनअवॉइडेबल कारणास्तव प्रार्थना करण्याची वेळ निघून गेली किंवा पुरेसा वेळ दिवसभरामध्ये मिळाला नाही, दिवसभराच्या दैनंदिन कामकाजामध्ये वैयक्तिक प्रार्थनेसाठी ॲडजस्टमेंट करता आली नाही, तर मनाला वाईट वाटून घेणारे, स्वतःला अपराधी समजणारे, अपराधीपणाची जाणीव होणारे ख्रिस्ती श्रद्धावंत प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो मी पाहिलेले आहेत. फादर, आज माझी वैयक्तिक प्रार्थना राहून गेली, मला खूप वाईट वाटतं, असे बोलणारे श्रद्धावंत समाजामध्ये आढळतात. बंधूंनो आणि भगिनींनो, पर्सनल प्रेयरमध्ये, त्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये काय ताकद असते, काय सामर्थ्य असतं. आपल्या दैनंदिन जीवनासाठी ही पर्सनल प्रेयर किती महत्त्वाची आवश्यकता आणि त्याची किती गरज असते याचा अनुभव त्या श्रद्धावंतांनी फार जवळून घेतलेला असतो. वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावरती आपल्या काही गरजा असतात. कधी कधी आपण स्वतः अडचणीमध्ये सापडलेलो असतो. स्वतःवर, कुटुंबावरती कधी संकटाचा डोंगर कोसळलेला असतो. कधी कधी जीवन भरकटलेलं असतं, दिशाहीन, दिशाभूल झालेलं असतं. कधी कधी मन कष्टी आणि भाराक्रांत झालेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये, अशा मनस्थितीमध्ये काय करावं काही सुचत नाही, उमगत नाही. मन अस्थिर आणि अशांत झालेलं असतं, टेन्शन आलेलं असतं. कधी कधी डिप्रेशन मध्ये आपण गेलेलो असतो. जीवन नकोस झालेलं असतं, कंटाळवाणी झालेलं असतं. जीवनाला आणि जगण्याला काहीच अर्थ उरलेला नाही असं कधी मनोमनी वाटायला लागतं. गंभीर स्वरूपाच्या आजाराने आपण त्रस्त आहोत. आपण व्यसनाच्या आहारी गेलेलो आहोत. आपण कर्जबाजारी झालेलो आहोत. आपण करीत असलेल्या श्रमाला, आपल्या मेहनतीला काहीच यश मिळत नाही, अपेक्षेप्रमाणे घडत नाही, म्हणून कधी कधी आपला जीव वैतागलेला असतो. बंधूंनो आणि भगिनींनो, मनीच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाहीत. अडचणी आहेत, समस्या आहेत, दुःख आहेत, वेदना आहेत, संकटे आहेत. बंधू भगिनींनो, केवळ यासाठीच आपण वैयक्तिक प्रार्थना करत नाहीत. मला काही मिळावं, मला काही लाभावं, माझ्या जीवनाचे प्रश्न त्वरित सुटावेत, केवळ या गोष्टी समोर ठेवून वैयक्तिक किंवा पर्सनल प्रेयर करणं, गरज भागल्यावरती, इच्छा तृप्ती झाल्यावरती त्या परमेश्वराला विसरणं, त्या परमेश्वराला बाजूला ठेवणं हे चुकीचं आहे. त्यासाठी वैयक्तिक आणि पर्सनल प्रेयर आपण करत नाहीत. गरजेसमयी, अडचणीसमयी ती जरूर करावी, परंतु वैयक्तिक प्रार्थनेमध्ये सातत्य असावं. तो आपल्या जीवनाचा आणि जगण्याचा अविभाज्य भाग असावा. ती श्रद्धावंतांची दैनंदिन भूक आणि तहान बनायला हवी.
आम्ही जेव्हा रिट्रीटमध्ये सहभागी होतो, आम्हा धर्मगुरू धर्म भगिनींना त्या रिट्रीट प्रीचर तर्फे सांगण्यात येतं, दिवसभरामध्ये 5 ते 6 तास तुम्ही वैयक्तिक प्रार्थनेमध्ये घालवावेत. डिकनची दीक्षा घेण्या अगोदर आम्हाला कधी कधी 1 महिन्याची रिट्रीट करावी लागते. त्या रिट्रीटमध्ये देखील ते प्रीचर अगदी स्पष्टपणे आम्हाला सांगतात, दिवसभरामध्ये 6 ते 7 तास तुम्ही साक्रामेंटात समोर वैयक्तिक प्रार्थनेसाठी, पर्सनल प्रेयरसाठी बसावं. बंधूंनो आणि भगिनींनो, धर्मप्रांतीय स्तरावरती आम्हा धर्मगुरूंसाठी वर्षभरामध्ये 2 ते 3 रेकलेक्शन असतात. सुरुवातीचा टॉक दिल्यानंतर साक्रामेंट वेदीवरती काढलं जातं. त्या साक्रामेंटाच्या सहवासामध्ये आम्ही वैयक्तिक पर्सनल प्रेयर करावी. त्या साक्रामेंटाच्या प्रभूच्या उपस्थितीमध्ये स्वतःच्या जीवनामध्ये आम्ही डोकावून पाहावं, स्वतःचं आत्मपरीक्षण वैयक्तिक स्तरावर करावं अशी अपेक्षा असते. आपल्या दैनंदिन व्यवहारिक कौटुंबिक वैयक्तिक गरजा सोडल्या तर रोजच्या पर्सनल प्रेयरमुळे श्रद्धावंतांच्या जीवनामध्ये नक्की काय होतं, नक्की काय घडतं, वैयक्तिक प्रार्थना का आणि कशासाठी करायला हवी, त्याचं फलित काय, यावर आजच्या या शुभ दिनी आपण चिंतन करीत आहोत. पर्सनल प्रेयर किंवा वैयक्तिक प्रार्थना म्हणजे नक्की काय? परमेश्वराच्या पुढ्यात श्रद्धेनं, विश्वासानं, एकांतात एकटं बसणं, गरज असो किंवा गरज नसो, मन शांत असो किंवा शांत नसो, टेन्शन असो किंवा टेन्शन नसो, वैयक्तिक पर्सनल प्रेयर ही सातत्यानं झाली पाहिजे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, या वैयक्तिक प्रार्थना करण्याचे बरेचसे फायदे आपल्या जीवनामध्ये आहेत. वैयक्तिक प्रार्थनेसाठी आपण परमेश्वराच्या पुढ्यात शांत बसलो की आपलं चंचल आणि चलबिचल झालेलं मन हे स्थिर होतं, हे शांत होतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अहो कष्ट आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. बंधू भगिनीनो, त्या पर्सनल प्रेयर मध्ये अंतर्यामी प्रार्थनेसाठी पोषक असं वातावरण आपल्या हृदयी आणि मनी निर्माण होतं. वैयक्तिक किंवा पर्सनल प्रार्थनेमध्ये आपलं तन मन हृदय एकत्र आलं म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीचा वैयक्तिक स्तरावर आपल्याला फार जवळून अनुभव येतो. We feel the presence of the Lord. We experience God's presence in our personal prayer. वैयक्तिक प्रार्थनेमध्ये प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, आपण शांत राहिलो, आपलं लक्ष, आपलं चित्त प्रभूवर आपण केंद्रित केलं की परमेश्वर आपल्याशी बोलू लागतो. वैयक्तिक प्रार्थनेच्या जोरावर आणि बळावरती आपण परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ येऊ शकतो. त्याच्या बरोबर आपण जवळचं, अति निकटचं, इंटिमेट आणि क्लोज रिलेशनशिप, आपलं जवळचं नातं या वैयक्तिक प्रार्थनेद्वारे, पर्सनल प्रेयरद्वारे निर्माण करू शकतो. या पर्सनल प्रेयरमुळे परमेश्वरावरील आपला विश्वास वाढतो. श्रद्धेत आणि विश्वासामध्ये आपण मजबूत होतो. बंधूंनो आणि भगिनींनो, वैयक्तिक प्रार्थनेमुळे आपल्या जीवनामध्ये आपण नक्की कुठे आहोत, या श्रद्धेच्या प्रवासामध्ये आपला आध्यात्मिक प्रवास नेमका कसा चालू आहे, स्वतःचं आत्मपरीक्षण आणि मूल्यमापन करण्याची संधी या वैयक्तिक किंवा पर्सनल प्रेयर मध्ये श्रद्धावंताला लाभत असते. वैयक्तिक किंवा पर्सनल प्रेयरमुळे कित्येक श्रद्धावंतांचं मन, हृदयाचं परिवर्तन झालेलं आहे, जीवनामध्ये बदल घडलेले आहेत. वैयक्तिक प्रार्थनेमुळे
आपल्या दैवी ज्ञानामध्ये भर पडते, ईश्वरी कृपेमध्ये, ईश्वरी विजडम मध्ये आपण वाढत जातो. वैयक्तिक प्रार्थनेद्वारे आपण परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये प्रवेश देतो, परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी संधी उपलब्ध करून देतो. वी इन्व्हाइट गॉड इनटू आवर लाईव्स. वी अलाउ गॉड टू स्टे विथ अस अँड विदिन अस. वैयक्तिक प्रार्थनेद्वारे त्या वेळेमध्ये आपण परमेश्वराला, पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देत असतो. बंधूंनो आणि भगिनींनो, वैयक्तिक किंवा पर्सनल प्रेयर बाबत बरेचसे वृत्तांत आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये वाचावयास मिळतात. जुन्या करारातील बहुतेक सर्व संदेष्टे त्यांचं परमेश्वराबरोबर वैयक्तिक नातं होतं. वैयक्तिक संबंध प्रार्थनेद्वारे, पर्सनल प्रेयरद्वारे त्यानं प्रस्थापित केलेले होते. वैयक्तिक प्रार्थनेमध्ये एकांतात एकाग्र मनस्थितीमध्ये असताना परमेश्वराचं वचन त्यांना प्राप्त झालेलं होतं. परमेश्वर त्यांच्याशी बोलत असे. मोशेनं अरण्यामध्ये इस्रायल जनतेसाठी प्रार्थना केली, त्यांची तहान भूक भागावी म्हणून, सर्प दंशापासून त्यांची मुक्तता व्हावी म्हणून. मोशेनं इस्रायल लोकांच्या वतीनं त्या परमेश्वराकडे वैयक्तिक प्रार्थना केली. संदेष्टा इर्मया याला परमेश्वर अध्याय 33 ओवी 3 मध्ये सांगतो, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या आणि गहन गोष्टी मी तुला सांगेन. बंधूंनो आणि भगिनींनो, खुद्द प्रभू येशूनं आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक प्रार्थनेला प्राधान्य आणि महत्व दिलं. दिवसभरामध्ये वेळ काढून प्रभू येशू ख्रिस्तानं वैयक्तिक पर्सनल प्रेयर केली. जशी जशी त्याला वेळ मिळेल तसं प्रभू येशू ख्रिस्त एकांतात वैयक्तिक प्रार्थनेसाठी जात असे. प्रभू येशू ख्रिस्ताचं ते प्रार्थनामय जीवन पाहून प्रेषित प्रभावित झाले. आम्हासही प्रार्थना करावयास शिकवा अशी विनंती प्रेषिताने प्रभू येशू ख्रिस्ताजवळ केली. यार्देन नदीत योहाना करवी बाप्तिस्मा स्वीकारल्यानंतर पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच पवित्र आत्म्यानं अरण्यामध्ये नेलं. 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्तानं वैयक्तिक प्रार्थना केली. त्या प्रार्थनेच्या बळावर आणि जोरावर सैतानी मोह जाळ्यावरती प्रभू येशू ख्रिस्तानं विजय मिळवला. आजारांना बरे करताना, भुकेलांना अन्न देताना, मृतांना पुनर्जीवित करताना, कोणतंही अद्भुत आणि चमत्कारिक कृत्य करताना प्रभू येशू ख्रिस्तानं सर्व वेळी, सर्व प्रसंगी प्रथम आपल्या स्वर्गीय पित्याजवळ वैयक्तिक पर्सनल प्रेयर केली. 12 प्रेषितांची निवड करण्या अगोदर रात्रभर प्रभू येशू ख्रिस्तानं वैयक्तिक प्रार्थना केली. पेत्र, योहान आणि याकोब यास बरोबर घेऊन प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला आणि तो वैयक्तिक प्रार्थना करीत असताना त्याच्या मुखाचं रूपांतर झालं. आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये सर्व श्रद्धावंतांनी त्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करावी. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त खुद्द त्या स्वर्गीय पित्याकडे आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो. हे बापा, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, एकत्र असावे. वेळी अवेळी जेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला संधी मिळेल त्या त्यावेळी तो प्रेषितांना सोडून वैयक्तिक प्रार्थनेसाठी एकांती जात असे. आपल्या दुःख सहनाला सामोरे जाण्याअगोदर गेत्सेमनी बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं गुडघे टेकून जमिनीवरती पालथा पडून त्या स्वर्गीय पित्याकडे पर्सनल प्रेयर केली. मृत्यूच्या वेदनेमध्ये क्रूसावरती असताना
प्रभू येशूनं आपल्या सर्वांसाठी त्या स्वर्गीय पित्याकडे विनंती याचना केली, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही. मत्ती लिखित शुभवर्तमानामध्ये अध्याय 6 ओवी 6 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त श्रद्धावंतांना वैयक्तिक किंवा पर्सनल प्रेयर बाबत मार्गदर्शन करताना म्हणतो, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा, दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, वैयक्तिक आणि पर्सनल प्रेयर विषयी प्रभू येशू ख्रिस्त आपणास सांगत आहे. या प्रायश्चित्त काळामध्ये प्रत्येक श्रद्धावंतानं प्रार्थना, उपवास, दयाकृत्ये करावी हे आपणा प्रत्येकांकडून अपेक्षित आहे. पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होणं प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो ही खूप चांगली गोष्ट आहे. ती ख्रिस्त सभेमधील सर्वोच्च सार्वजनिक अशी प्रार्थना आहे. क्रूसाच्या वाटेची भक्ती, पासाची भक्ती, साक्रामेंताची आराधना, पवित्र आत्म्याठाई नवजीवन प्रार्थना, नोवेने, रिट्रीट्स, रेकलेक्शन, तपदिन हे सर्व आध्यात्मिक उपक्रम प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो महत्वाचे आहेत. त्याबद्दल वाद मुळीच नाही. परंतु कौटुंबिक प्रार्थनेबरोबरच जीवनामध्ये वैयक्तिक प्रार्थना करणं, वैयक्तिक स्तरावरती प्रभूसाठी वेळ देणं, प्रभू येशू बरोबर पवित्र आत्म्याबरोबर वैयक्तिक संबंध प्रस्थापित करणं, प्रभूशी जवळीक साधणं, प्रभू येशू बरोबर प्रार्थनेद्वारे वैयक्तिक स्तरावरती संवाद साधणं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताशी बोलणं, त्याच्या बरोबर संवाद साधणं, प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या बरोबर बोलू देणं हे वैयक्तिक प्रार्थनेमध्ये अतिशय महत्वाचं आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एक आई म्हणून, एक वडील म्हणून आपण कौटुंबिक प्रार्थना करत असताना आपल्या या लहान बालकांसमोर माझे डॅडी, माझी मम्मी वैयक्तिक प्रार्थनेसाठी किती वेळ देते, किती वेळ काढते हे लहान बालकांना पाहिलं पाहिजे. तरच त्यांच्यामध्ये या वैयक्तिक प्रार्थनेची, या पर्सनल प्रेयरची ओढ आणि आवड निर्माण होईल. त्यांना देखील वैयक्तिक आणि पर्सनल प्रेयरची गोडी लागेल. बंधूंनो आणि भगिनींनो, त्यासाठी दिवसभराच्या नियोजनामध्ये आपण वेळ दिला पाहिजे. वैयक्तिक पर्सनल प्रेयरसाठी आपण वेळ काढला पाहिजे. प्रभूकडे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्यासाठी आपण विशेष प्रार्थना करत असताना एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे आणि विश्वासानं आपणापैकी प्रत्येकाला सांगतो की प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, या पर्सनल प्रेयर मध्ये फार ताकद आहे. या पर्सनल प्रेयर मध्ये खूप सामर्थ्य आहे. म्हणूनच काही जण येऊन सांगतात, फादरांना सांगतात, धर्म भगिनींना सांगतात, कधी कधी जे प्रार्थना संघामध्ये असतात त्यांना सांगतात, तुमच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये माझी विशेष आठवण करा, माझ्यासाठी विशेष प्रार्थना करा. प्रभू येशूच्या क्रूसापाशी खेळलेल्या त्या पश्चातापी अपराधांच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, हे येशू, तू आपल्या राजधिकारानं येशील तेव्हा माझी आठवण कर. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. वैयक्तिक प्रार्थनेमध्ये असे संवाद घडत असतात. प्रत्येक श्रद्धावंतानं, प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, गरज असो किंवा गरज नसो, ही वैयक्तिक आणि पर्सनल प्रेयर ही सातत्यानं, नियमितपणे आणि निरंतर करावी. म्हणून आजच्या या दिवशी आपण सर्वांसाठी विशेष प्रार्थना आणि याचना करूया. आमेन.